सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे अवघ्या 36 तासांमध्ये चौथ्यांदा कोयना धरणाचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रात्री 12 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांवरून 4 फुटांपर्यंत उघडण्यात येणार असून तब्बल 22,470 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रामध्ये सोडलं जाणार आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे। त्यामुळे या भागातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। कोयना धरणामध्ये तब्बल चौथ्यांदा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रामध्ये करण्यात आला आहे। त्यामुळे या भागामधलं जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर रात्री 12 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटावरून 4 फुटापर्यंत उघडण्यात आले असून त्यातून 22,470 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करला जात आहे। पैठा विद्युतगृहातून देखील 1,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे। एकूण विसर्ग बघितलं तर 23,520 क्युसेक इतकं पाणी हे कोयना नदीपात्रात सोडण्यात आलं आहे। कोयना धरणाच्या पाणीसाठा तब्बल 90 TMC वर जाऊन पोहोचला असून धरण सध्या 85% भरलं आहे। गेल्या 24 तासामध्ये कोयना येथे जो परिसर आहे या ठिकाणी 177 मिलीमीटरचा पाऊस पडलाय, तर नवजा परिसरामध्ये 205 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। पावसाचा जोर या ठिकाणी कायम असाच राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो असं देखील प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। कोयना आणि कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। सध्या जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये पाऊस सुरू आहे, त्यामुळं या भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे। त्याचबरोबर जे कोयना काठची गावं आहेत यामध्ये देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलाय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.